इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। ठाण्याच्या कोपरी परिसरातील अवाढव्य डोंगरांच्या पायथ्याशी असलेल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या दीपाली संजय काते हिची सत्य कहाणी। खरं तर येथील लोक ही कचरा वेचून आपली भूक भागवतात आणि याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यात जन्मलेली दीपाली मात्र आज एका पंचतारांकित हॉटेलमध्ये काम करते आणि हे सगळं शक्य झालंय ते केवळ जिजाऊ संस्थेचे संस्थापक श्री निलेश सांबरे यांच्यामुळे। दीपालीच्या हॉटेल मॅनेजमेंटचा शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा निलेश सांबरे यांच्या मार्फत करण्यात आलाय, ज्यामुळे लहानपणापासूनच कचरा वेचणारी दीपाली आज तिचं हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण पूर्ण करून एका मोठ्या हॉटेलमध्ये काम करते। नमस्कार, मी दीपाली संजय काते। माझा जन्म याच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरती झाला। माझं लहानपण हाच कचरा वेचता वेचता गेलं। माझे आई वडील याच कचऱ्यात काम करता करता दबून गेले। आई वडील गेल्यानंतर घर सुटलं। लहानाची कधी मोठी झाले कळलंच नाही। हो, मी तीच दीपाली जिच्याकडे ह्या समाजाने कधीच लक्ष दिलं नाही। हो, मी तीच दीपाली जिने तुमची धुणी भांडी केली, तुमची घाण साफ केली। हो, मी तीच दीपाली जिने कधी स्वतःची स्वप्ने उघड्या डोळ्यांनी बघितलीच नाही। आणि हो, मी तीच दीपाली आज एका मोठ्या हॉटेलमध्ये चांगल्या पदावर काम करते। हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला केवळ एक संधी हवी होती आणि ही संधी मला माझ्या आप्पांनी दिली। दीपाली सारख्या अनेक मुलांना उत्तम मोफत शिक्षण देऊन त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माननीय निलेश सांबरे म्हणजेच आप्पा हे कचऱ्यावरची शाळा असे अनेक विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम संपूर्ण कोकणच्या 5ही जिल्ह्यात मोफत राबवत आहेत।